मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग, भिवंडी चिंचोटी राजमार्ग या दोन्ही रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी, महामार्गाची दुरावस्था यामुळे शाळकरी मुलं, स्थानिक आजूबाजूचे नागरिक, वाहनधारक सर्वच त्रस्त झाले असून शासन याकडे दुर्लक्ष करत आहे। शासनाच्या निषेधार्थ आज बुधवारी दिनांक 2 रोजी सायंकाळी 5 वाजता स्थानिक भूमिपुत्र संघटनेने चिंचोटी नाक्यावर निषेध आंदोलन केले आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर मागच्या एका वर्षापासून सिमेंट काँक्रीटचे निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे। काही ठिकाणी अर्धवट काम करून सोडून दिले आहे। महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, त्यामुळे घोडबंदर वर्सोवा ब्रिज ते पालघर मनोरपर्यंत नेहमीची वाहतूक कोंडी होत आहे। कामन भिवंडी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। या खड्ड्यामुळे दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे। स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी केल्या, पण याकडे कोणीही लक्ष देत नाही। आज बुधवारी दिनांक 2 रोजी सायंकाळी 5 वाजता स्थानिक भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील, काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे। या आंदोलनात शाळकरी मुलं, महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होते। महामार्गाच्या दुरावस्थेमुळे सर्वच जण हैराण झाले आहेत। आम्ही संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत, पण दुर्लक्ष केलं जाते। आता फक्त निषेध आंदोलन केलं, यानंतर महामार्ग जाम करू असा इशाराही भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी दिला आहे। केंद्र आणि राज्य हे दोन्ही सरकार फक्त भ्रष्टाचाराचा मलिदा खाणारे आहेत। मुंबई अहमदाबाद हा राष्ट्रीय महामार्ग आहे। या महामार्गावर 600 कोटी खर्च करून अतिशय निकृष्ट दर्जाचे सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता बनवला। तो रस्ता लगेच खराब होऊन खड्डे पडले, त्यात अपघात होऊन अनेकांचे जीवही गेले आहेत। तरीही हे सरकार जागे होत नाही, हे दुर्दैव आहे। या सरकारचा आम्ही निषेध करतो, असे काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील यांनी म्हटले। इकडे मुंबई अहमदाबाद महामार्ग आणि कामन भिवंडी रस्ता आहे। गेले वर्षभरापासून इकडे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आला। तर प्रगतीपथावर जेव्हा सरकार कुठलं तरी धोरण पास करतं, जेव्हा काँक्रीटीकरणचा मुद्दा आला, त्या काँक्रीटीकरणच्या मुद्द्यामध्ये इकडे अनेक प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप आमचा आहे। त्यावर रस्ता बनवल्या तिसऱ्या दिवशी त्या रस्त्यावर खड्डा पडतोय आणि ते खड्डा पडल्यानंतर कुठल्याही प्रकारचा दर्जा वापरला जात नाही हा दिसतोय। आम्ही गेले विद्यार्थी असून दे, नोकरचाकर असून दे, इकडची वाहतूक असून दे, रोज आणि रोज आम्हाला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे आणि याच्या निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही जमून संविधानिक पद्धतीने आंदोलन करत आहोत। आम्ही सकाळी 6 वाजता निघलो का संध्याकाळी 6 वाजता आलो। आम्हाला पहिला शाळेत जायला खूप मजा येत होती, पण आता आम्हाला ट्रॅफिकमुळे खूप कंटाळा येतो। आम्हाला बाथरूम आली तर आम्ही कुठे जाणार? तुम्ही बोलता ना महिला सुरक्षण पण कशी होणार महिला सुरक्षण? असं वाटतं असं लोकांना सांगायला, असं संध्याकाळची आता मुलं येतील ना ती पण खूप वैतागेल, कारण की आता ट्रॅफिक खूप जमणार आहे। ट्रॅफिक मुळे आम्ही सकाळी 6 वाजता घरातून निघतो, संध्याकाळी 6 वाजता इथे येतो आमच्या घरी वापस। आणि आम्हाला अशी भीती वाटते, आम्हाला बाथरूम आली तर आम्ही कुठे जाऊ? तुम्ही बोलता महिला सुरक्षा करा, महिला सुरक्षा आता कशी राहणार? माझं नाव रजनीकांत अरविंद म्हात्रे, मी कामन गावाचा रहिवासी आहे। गेल्या 12-13 वर्षापासून मी या रस्त्यावर आम्ही आंदोलन करत आहे, पण आम्हाला आंदोलनाला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं यश आलेलं नाही। आणि तुम्ही बघाल तर माझी मुलगी आता 5वीला आहे, ती सांगते पप्पा मला शाळेतून काढून टाका, मी शाळेमध्ये जाणार नाही। तिला सांगितलं काय झालं तर ती सांगते मला बसमध्ये भीती वाटते। आता बसमध्ये जर मला बाथरूम आली, संडास आली तर मी बाथरूमला जाऊ कुठे? तर त्याच्यासाठी आता आम्हाला सरकारने एक उपाययोजना म्हणून काय आता कोणती त्यांची संडास व्हॅन असेल ती जर रस्त्याला फिरवली तर त्यांच्या आम्ही खूप आभारी राहू। कशा पद्धतीचे रस्ते आहेत, काय अवस्था आहे? रस्त्यांची अवस्था जर तुम्ही बघितली तर रस्ता दिसतच नाही, पूर्ण खड्डे दिसते। वाहतूक कोंडीची कशामुळे त्रस्त? वाहतूक कोंडी जर तुम्ही बघितली तर या साईडला जर आउट साईडने येणाऱ्या गाड्या आहेत आणि तुम्ही बघितलं तर जिल्हाधिकारी असेल, मंत्री असेल, त्याला आउट साईड जातात निघून आणि आमच्यासारखा सामान्य माणूस एखादा रोडमध्ये अडकून बसतोय। काय मागणी असेल आपली? मागणी आता मला तर मागणी आता यांच्याकडनं काय करायची राहिलीच नाही। मला आता रस्ता जर नाही बनवला तर आता चालेल, त्या रस्त्याला त्या खोदून टाका आणखीन।